नमस्कार मंडळी अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ तन्मय. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आपल्याला स्वतःचा परिचय इंग्रजीमध्ये कसा द्यायचा आहे, आपलं इंट्रोडक्शन आपल्याला कसं द्यायचं आहे समोरच्याला, ते सुद्धा इंग्लिशमध्ये. सुरुवात नेहमी ग्रीटिंग्स पासून करावी. म्हणजे आपण जेव्हा समोरच्याला भेटतो तेव्हा आपण त्यांना ग्रीट करतो, लाईक गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, फॉलोड बाय देअर नेम किंवा मग सर आणि मॅडम अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, फॉर्मल आहे की इनफॉर्मल आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे, जसं की आय एम तन्मय, आय एम तन्मय, किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्शनचा वापर करू शकता. आय एम तन्मय, आय एम तन्मय. तुमचं जे काही नाव असेल ते तुम्ही सांगा, आय एम तन्मय किंवा आय एम तन्मय. किंवा मग तुम्ही बोलू शकता माय नेम इज तन्मय, आय एम तन्मय और माय नेम इज तन्मय. स्वतःचं नाव सांगताना कधीही नावाच्या आधी मायसेल्फ या शब्दाचा वापर प्लीज करू नका. मी बऱ्याच जणांना ऐकलं आहे की जेव्हा ते स्वतःचं इंट्रोडक्शन देतात तेव्हा ते त्यांच्या नावाच्या आधी मायसेल्फ लावतात, जसं की हाय मायसेल्फ राज, हाय मायसेल्फ रिया. तर त्या प्रकारे प्लीज तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन देऊ नका, कारण मायसेल्फ एक पॉझेसिव्ह प्रोनाउन आहे जो नाउनच्या आधी कधीच येऊ शकत नाही. ही एक खूप मोठी ग्रामॅटिकल मिस्टेक आहे. तुम्हाला तुमचं नाव समोरच्याला सांगायचं असेल तर 2 वाक्य आपल्याकडे ऑलरेडी आहेत, आय ॲम किंवा मग माय नेम इज. आणि त्याच प्रकारे मिस्टर, मिस किंवा मिसेस ह्यापैकी कुठल्याही शब्दांचा वापर करू नका तुमच्या नावाच्या आधी. ते सुद्धा एकदम खूप चुकीचं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं नाव बऱ्यापैकी मोठं आहे, उच्चारण्यासाठी थोडं कठीण आहे, त्यावेळेस तुम्ही बोलू शकता हाय माय नेम इज तन्मय बट माय फ्रेंड्स ऑल कॉल मी टी. पुन्हा एकदा आपण वाक्य रिपीट करूया, हाय माय नेम इज तन्मय बट माय फ्रेंड्स ऑल कॉल मी टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव सांगण्याच्या आधी तुम्हाला एक ओळ बोलायची आहे, ती म्हणजे थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस मायसेल्फ. म्हणजे तुम्ही समोरच्याचे आभार व्यक्त करताय की त्यांनी तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करण्याची एक संधी दिली. त्यानंतर आपल्याला प्लेस सांगायची आहे, जसं की आय ॲम फ्रॉम मुंबई और आय बिलॉंग टू मुंबई. आय ॲम फ्रॉम मुंबई और आय एम फ्रॉम पुणे और आय एम फ्रॉम नाशिक. अशा प्रकारे तुम्ही समोरच्याला प्लेस सांगू शकता. किंवा मग आय एम फ्रॉम मुंबई बट करंटली लिव्हिंग इन कोलकाता. आय एम फ्रॉम मुंबई बट करंटली लिव्हिंग इन पुणे. किंवा मग आय एम करंटली स्टेईंग इन पुणे बट born and brought up in मुंबई. आय एम करंटली स्टेईंग इन पुणे बट ब्रॉन अँड ब्रॉट अप इन मुंबई. जागा सांगताना कधीच असं बोलू नका आय वॉज बॉर्न इन मुंबई किंवा आय वॉज बॉर्न इन पुणे, आय वॉज बॉर्न इन राजस्थान, आय वॉज बॉर्न इन दुबई. अशा प्रकारची वाक्य ग्रामॅटिकली इनकरेक्ट आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमचं करंट क्वालिफिकेशन जे आहे ते सांगायचं आहे. जर तुम्हाला इन जनरल तुम्ही आता सध्या काय क्वालिफिकेशन परस्यू करताय त्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही बोलू शकता आय एम करंटली एनरोल्ड इन द बॅचलर ऑफ आर्ट्स प्रोग्राम मेजरिंग इन सायकोलॉजी, और आय होल्ड अ बॅचलर्स डिग्री इन कॉमर्स फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी. I have a master's degree in business management. I have a master's degree in business management. Or I am pursuing my doctorate in physics, or I am pursuing my postgraduate diploma in the subject, and you have to tell the name of the subject. किंवा मग तुमचं रिसेंटली ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही बोलू शकता आय रिसेंटली ग्रॅज्युएटेड फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी. आय रिसेंटली ग्रॅज्युएटेड फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी. Or you can say I have done 2-year MBA program in HR and currently I am pursuing a 6-month digital marketing course. समजा कोणीतरी तुम्हाला विचारले की तुम्ही आता काय जॉब करताय आणि तुमचा वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला समोरच्याला सांगायचा आहे, त्यावेळेस तुम्ही काय बोलू शकता, I have been working in marketing for about 5 years now and I am currently a senior marketing manager at my company. Or I am a financial analyst
with 5 years of experience in the banking industry. Or I am currently working as a marine biologist. किंवा मग कुठल्या तरी ऑफिसमध्ये तुमचं न्यू रिक्रुटमेंट झालं असेल, त्यावेळेस तुम्ही समोरच्याला स्वतःचं इंट्रोडक्शन म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही काय काम करताय, तुमचं काय पोझिशन आहे ते तुम्ही सांगू शकता. I have recently joined as the new sales marketing manager at XYZ company. Or I have been in the marketing industry for about 10 years. त्यानंतर तुम्हाला तुमच्या हॉबीजबद्दल सांगायचं आहे. तुमच्या हॉबीज काय आहेत? जसं की आय लव्ह रीडिंग सस्पेन्स बुक्स दॅट आर बेस्ड ऑन रिअल स्टोरीज. आय लव्ह रीडिंग बुक्स और आय लव्ह लिसनिंग टू म्युझिक. Outside of work, I love cycling and reading and spending time with my family. I am an enthusiast for music. I am an enthusiast for cooking. Enthusiast म्हणजे एखादी अशी व्यक्ती जिला एका ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये खूप जास्त आवड असते आणि खूप वेळासाठी ती व्यक्ती ती गोष्ट करत असते. त्यानंतर यू नीड टू टॉक अबाउट युअर स्किल्स. तुमच्यामध्ये स्किल्स काय आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्ही बोलू शकता. आय हॅव गुड कम्युनिकेशन स्किल्स अँड आय एम अ गुड टीम प्लेयर टू. त्यानंतर गोल्स. एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला विचारलं की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये एक्झॅक्टली काय गोल्स आहेत, तर त्यावेळेस तुम्ही सांगू शकता की वन ऑफ माय मेन गोल्स इज टू स्टार्ट माय ओन बिझनेस अँड बिकम ॲन एंटरप्रेनर. और आय एम वर्किंग टुवर्ड्स अर्निंग माय डॉक्टरेट इन फिजिक्स. सो हे होतं आपलं सेल्फ इंट्रोडक्शन इन इंग्लिश. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन समोरच्याला इंग्लिशमध्ये देऊ शकता. मला कमेंट्समध्ये 4 ते 5 ओळींमध्ये तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन काय आहे, तुम्ही स्वतःला इंग्लिशमध्ये कसं इंट्रोड्यूस कराल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल दी एंड. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.